नमस्कार, मी सुहास मिस्त्री. रिअल इस्टेटमध्ये 30 ते 35 वर्षाचा अनुभवानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की रिअल इस्टेट एक महाभारत आहे. जसं तुम्ही फ्लॅट जेव्हा विकत घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या एक 5 रिक्वायरमेंट आहेत. तुमची रिक्वायरमेंट असेसमेंट, नंतर तुमचा शोध, नंतर निगोशिएशन आणि डील फायनलायझेशन, आणि लास्ट तुमचं स्मूथ कंप्लीशन ऑफ डील प्रोसेस आणि पीसफुल पोझिशन ऑफ फ्लॅट. तर ह्या 5 गोष्टींच्या विरोधात 100 गोष्टी तुमच्या समोर उभ्या राहतात. त्या 100 गोष्टींचा पूर्णपणे विचार करून तुम्ही फ्लॅट घ्या. जसं तुमची रिक्वायरमेंट असेसमेंट आहे, त्याच्यामध्ये तुमचं लोकेशन पहिले महत्त्वाचं आहे. ज्या लोकेशनमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे त्या लोकेशनमध्ये तुमचे रूट्स आहेत का, तुमचा कन्व्हिनियंट तुमच्या ऑफिसला जायला, तुमच्या मुलांची शाळा, तुमच्या आईवडिलांचं जी मेडिकलच्या काही फॅसिलिटीज आहेत का, त्या तुम्हाला बघायला पाहिजेत. तुम्हाला त्या लोकेशनमध्ये किती कन्व्हिनियंट आहे जाणं येणं, हे लोकेशन फायनलायझेशन आहे. त्याच्यानंतर बजेटिंग आहे. तर लोकेशन फायनलायझेशनमध्ये असे काही कौरव्स असतात की ते तुम्हाला डायव्हर्ट करू शकतात. जसं काही लोकेशन फार अतिशय सुंदर असतं, तुम्हाला ते फार मोह टाकतं की मी इथे फ्लॅट घ्यावा, पण तिथे तुमचं बजेट बसत नाही, तुमच्या रिक्वायरमेंट बसत नाही, आणि मग तिथे फ्लॅट घेतल्यानंतर तुम्हाला 10-15 वर्ष तुमच्या रिक्वायरमेंट नीट करण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करायला लागतो. तर त्या लोकेशन आयडेंटिफिकेशनमध्ये जेवढे कौरव आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही संघर्ष करून तुमचं लोकेशन आयडेंटिफिकेशन करावं. त्याच्यानंतर बजेटमध्ये तुम्हाला बरेचसे जे काही नवीन प्रोजेक्ट आहेत त्याच्यामधली जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न तुम्हाला भुलवू शकतात. पण त्या स्वप्नांमध्ये तुम्ही ती खरी आहेत का, मी कुठल्याही न्यू प्रोजेक्टला वाईट म्हणत नाही, पण ते न्यू प्रोजेक्टचं जे काही स्वप्नाळू प्रेझेंटेशन असतं त्या स्वप्नाळू प्रेझेंटेशनच्या कौरवांमध्ये तुम्ही अडकून तुम्ही तुमच्या फ्लॅटच्या बाईंगमध्ये फसू शकता. म्हणून ह्या कौरवांशी पण तुम्हाला व्यवस्थित सामना करून त्यांच्यावरती विजय मिळवून तुमच्या ह्या 2 रिक्वायरमेंट ज्या आहेत, बजेट, लोकेशन आणि तुम्हाला जी लिगल टेक्निकल ह्या गोष्टी आहेत, ह्या कौरवांशी भांडून तुम्हाला लोकेशन फिक्स करायला लागतं. आणि हे सर्चिंग प्रोसेस एकदा कंप्लीट झाली की मग तुमचा शोध चालू होतो. ह्या शोधामध्ये पण तुम्हाला बरेचसे कौरव्स आहेत. साधारणतः रिअल इस्टेट ब्रोकर्स, एजंट ह्यांचं जे नॉलेज असतं ते खूप इम्प्रूव्ह व्हायला गरज असते, पण त्यांच्या अर्धवट नॉलेजमुळे तुम्हाला ते छान फ्लॅट दाखवतात. सब ऐसा है वैसा है, ये क्लिअर आहे, वो क्लिअर आहे, पण ते क्लिअर आहे की नाही आहे हे त्यांना माहीत नसतं. त्यांना तुमची रिक्वायरमेंट समजत नसते, तुम्हाला बजेट समजत नसतं, आणि तुम्ही कुठेतरी ते तुम्हाला चांगली स्वप्न देऊन ते तुम्हाला तिथे गुंतवू शकतात. तर ही होणारी गुंतवणूक म्हणजे एक मोठे कौरव आहेत. ह्या कौरवांवरती विजय मिळवून तुम्ही योग्य फ्लॅट तुमच्या रिक्वायरमेंटचा लिगली टेक्निकली तुमच्या बजेटमध्ये, आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोन घेणार आहात त्या लोन प्रोसेसमध्ये तो बसतोय का ते ठरवून मग तुमचं फ्लॅट आयडेंटिफिकेशन प्रोसेस थांबते आणि मग तुम्ही फ्लॅट घेता. ह्याच्यामध्ये जर तुम्ही अयोग्य फ्लॅट जर तुम्ही निवडलात तर आणि तो मिळाला नाही तर तुमचे पुढचे जे तुम्ही फ्लॅट सर्चिंगमध्ये जाता ते फ्लॅट तुम्ही पहिल्या फ्लॅटशी आवडलेल्या फ्लॅटशी कम्पेअर करता. त्यावेळेला प्रत्येक फ्लॅट हा युनिक असतो, त्यामुळे पुढच्या ह्या फ्लॅटची मॅचच होत नाही आणि मग तुम्ही कन्फ्यूज होता, आणि मग ते कन्फ्युजन फ्रस्ट्रेशनमध्ये जातं आणि प्रोलॉंग फ्रस्ट्रेशन लँड यू इंटू रॉंग डील. म्हणून हे जे गौरव आहेत हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या. म्हणून शांत डोक्याने फ्लॅट आयडेंटिफाय करा. ते आयडेंटिफाय केल्यानंतर मग तुम्हाला एक फ्लॅट आवडतो, मग तुमच्या काकांना, मामांना, मित्रांना तुम्ही सल्ला घेता. आता त्यांना तो फ्लॅट आवडलेला नसतो, पण तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट माहिती असते, तुम्हाला त्यांची टेस्ट माहीत नसते, तुम्हाला त्यांची टेस्ट माहीत नसते. जेव्हा तुम्ही त्यांना ॲडवाईस घेता ते त्यांच्या ओपिनियननुसार त्यांच्या संस्कारानुसार ते फ्लॅट बघतात आणि रिजेक्ट करतात. मग परत तुम्ही फ्लॅट तुमच्यासाठी घेताय का त्यांच्यासाठी घेताय. अशी आम्ही कितीतरी उदाहरणं बघितली आहेत जे त्या माणसाच्या रिक्वायरमेंटला तो फ्लॅट फिट असताना त्याच्या बजेटमध्ये असताना कोणीतरी काका, मामा किंवा त्यांचे नाते घेऊन त्यांना सल्ले देतात. ज्यांना तिथे राहायचं नसतं आणि ज्यांना राहायचं असतं त्यांना ते कन्फ्यूज करून टाकतात आणि मग ती प्रोसेस फेल जाते. ह्याच्यासाठी हे आयडेंटिफिकेशन फ्लॅटमध्ये महत्त्वाचे विषय आहे की तुमचा फ्लॅट आहे, तुम्ही त्या फ्लॅटचे
मालक होणार आहात आणि तुम्हाला तो फ्लॅट वापरायचा असल्यामुळे तो फ्लॅट योग्य तुम्हाला आहे की नाही हे तुम्ही फिक्स करा आणि तुमच्यावरती कॉन्फिडन्स देऊन तुमचं जे काही सर्च ऑपरेशन झालेलं आहे आणि तुमचं आयडेंटिफिकेशन आहे त्याला महत्त्व द्या. आता आयडेंटिफाय झाल्यानंतर मग पुढे डील निगोशिएशन अँड फायनलायझेशन. ह्या डील निगोशिएशनमध्ये खूप कौरव आहेत. प्रत्येक बायरला कमी पैशात फ्लॅट पाहिजे आणि प्रत्येक सेलरला जास्त पैशात विकायचं आहे. एव्हरी बायर इज सेलर अँड एव्हरी सेलर इज गोइंग टू बी अ बायर. त्याच्यामुळे ह्यामध्ये व्यवस्थित सम्यक मार्ग घरून निगोशिएशन करून तो फ्लॅटची किंमत फिक्स करायची. ती फिक्स केल्यानंतर त्या फिक्सेशनमध्ये खूप कौरव असतात. काही काही लोक सांगतात अरे तो 1 कोटीचा फ्लॅट तुला 90ला मिळाला असता, 95ला माग, 90ला माग. पण त्याची जर व्हॅल्युएशन 1 करोड आहे त्याला तुम्ही जर तो 1 करोडला नाही घेतला तर दुसरा जो 1 करोडला घेणारा आहे तर मग तुम्ही का नाही 1 करोडला घ्यावं. कारण तुमची रिक्वायरमेंट बसते. इट्स आफ्टर ऑल यूज वेन यू आर युझिंग अ प्रॉडक्ट. मग त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त करून ते प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. त्याच्यानंतर मग डील प्रोसेस आहे. मग टोकन अमाऊंट आहे, मग तुम्ही कधी ॲग्रीमेंट फॉर सेल करणार, त्याला किती पैसे देणार, लोन कसं होणार, मग बऱ्याचशा परमिशन्स त्याच्याबरोबर कशा तुम्ही फॉलोअप करणार आणि मग त्या सेलरला कधी पैसे मिळणार आणि तुम्हाला कधी पोझिशन मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्याच दिवशी फिक्स करायला पाहिजे. ह्या जर तुम्ही नाही फिक्स केल्या तर पुढच्या प्रोसेसमध्ये सेलरच्या अपेक्षा वाढतात, तुमच्या अपेक्षा वाढतात आणि वाढलेल्या अपेक्षा हे वाद निर्माण करतात आणि खूप कौरव तयार होतात. मग आणि हे कौरव त्या 5 पांडवांना त्रास देतात. म्हणून ही निगोशिएशनची प्रोसेस आणि डील फायनलायझेशन प्रोसेस ही फार महत्त्वाची आहे. आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर स्मूथ ती प्रोसेस तुम्ही डिझाईन केलेली प्रोसेस ती व्यवस्थित एक्झिक्यूट करून सेलरच्या खिशामध्ये योग्य पैसे व्यवस्थित शांतपणे गेले पाहिजे आणि तुम्हाला शांतपणे पैसे मिळालं तर ती वास्तू तथास्तू म्हणते आणि तुमचा त्याच्यात आनंदाने प्रवास चालू होतो. हे आहे रिअल इस्टेटचं महाभारत. पांडव आणि कौरवांमधला हा जो आहे संघर्ष तुम्हाला फ्लॅटमध्ये पण बघायला मिळतो.